गुड मॉर्निंग. डे 3 फ्रॉम नैनीताल. आणि ज्यासाठी मी वाट बघत होतो बर्फ पडायची. तर आता मॉर्निंगचे ऑलमोस्ट 6 वाजता आहे आणि बर्फ पडलेला आहे. तर तुम्ही दाखवतो. आता मी सगळं झोपलेलंच होतो. झोपेमधून आम्ही उठलेच सर्व आणि बाहेर बघा तुम्ही. मजा घ्या तुम्ही, मजा घ्या. हे बघा व्हिडिओ माझी चप्पल स्लिप होते. हे बघ साईडला चल. शिवाय नको देऊ त्याला. टीव्ही पडेल. ऐक ना, इथे तिथे कुठे पण लावायला तुझे पहिला नखरे केले. त्याला आधी दिलं असतं लावायला. कधी नाही दिलं त्याला लावायला. तिघांची आंघोळ बाकी आहे. तिघांची आंघोळ बाकी आहे. त्याला नाही कधी अरे दिलं तिघांची लावायला. आंघोळ होईपर्यंत वेळ तरी झाली असेल. तुझी पण झाली हा, असती. पण तू त्याला भांडतोय का? अरे पण त्याला लावायला कोणी नाही दिली. अरे त्याने लावली तिकडे चार्जर. आम्ही अरे मला 55 माझा कॉल आहे हे आहे ते आहे. अरे पण मी इथे लावली ना. पण मी तर ह्याची इथे लावली ना. एक नंबर ब्रेकफास्ट आला आमचा. एक नंबर. काल पण आम्ही हेच मागवलेलं. आज पण का काही बन मस्त का मजबूत लागतो. ठीक आहे. खा खा खा. खाऊ दे खाऊ दे. खाऊ दे त्याला खाऊ दे. आता आम्ही निघालोय. मार नको ना. हे चल आता चल. आता आम्ही निघालोय कैची धामला. म्हणजे आल्यापासून आम्ही कैची धामला जायचे खूप प्लॅन केले. पण ते पोस्टपोन सारखे होत होते. पण आज काही करून आम्ही कैची धामचं दर्शन घेणारच आहे. आणि आम्हाला अजून वेट नाही करायचं. उद्या आम्ही निघणार आहे मुंबईला जाय. आणि आज बर्फ पण पडलाय. सीट ओली आहे पागल. मागे बघ. का मी त्या हो तिथे पडल्यास तो व्यू पॉईंट एक आहे इथे. तो हॉटेलच्या जवळच आहे. 800 मीटर जातो बाईकने फक्त. तिथे ऑलरेडी आमचा ट्रेन गेलाय. गाड्या बघा गाड्या बघा. पूर्ण बर्फ बर्फ. फट 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 फट. ते प्रेमी लोक करतात ना. आणि आता आम्ही त्या व्ह्यूला आलोय. याची आम्ही वाट बघत होतो किती दिवसापासून. आम्हाला असं वाटलेलं की आता बर्फ भेटेल की नाही. पण फायनली बर्फ भेटलाय. हो इथे फोटो काढे आता. होय हो येते का ना तुम्ही ते होय. चल लवकर रे. खूप थंडी वाजायला लागले. चला नाही लवकर मित्रांनो. खूप माझा हात पूर्ण हे बघा. हात पूर्ण लाल लाल झालाय. बस आता आता डायरेक्ट त्याची धाम. आता कुठे थांबायचं ना मध्ये. चल ना आम्ही 12 वाजता इथे. चल चल चल. इथे एक मंदिर आहे. श्री देवी मंदिर देव मंदिर. आणि इथे आम्ही वरती गेलो ह्या साईडला. इथे थांबलो इथे पेट्रोल भरायला. आणि इकडचा व्ह्यू बघा तुम्ही. लेकच्या जवळ एवढा मी आलो नव्हतो. दाखवतो व्ह्यू बघा. खूप ट्रॅफिक होती. पेट्रोल पण भरायचं होतं गाडीमध्ये. इथे खाऊ ना. मॅगीचा पॉईंट येतो बाजूला. तसं पण तिथेच खाऊ ना. आज कसंही करून कैची धामला जायचंच आहे. उशीर झालाच होता. कारण काल संडे होता. संडेला खूप पब्लिक येत होती. पण आम्हाला आज रिक्स नाही द्यायची. उद्या आज आम्हाला जायचंच आहे. प्लेन मॅगी बनवणार एकदम.
डिनर बघा सगळीकडे मॅगीच लावलेत आणि पॅकेट. हा 4 बनाना भाई. देखो आ गया हरिण बघा हरिण बघा हरिण बघा गाईच त्याला. गाय नाही हरिणच आहे. हरिण नाही काहीतरी वेगळंच आहे. गेला 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 गेला. काल आता हरिण बघितलं आम्ही मोठा ते सांबार सांबार. वहिनी कुठे आहे? ती थांबली हॉटेलमध्ये का रोज मॅगी मॅगी रोज मॅगी खात आहेत. रोज मैदा आणि रूम मध्ये वाटला होता. बाहेर गेले तुम्ही लगेच तिसऱ्यांदा कच्ची मॅगी खातोय आणि इथे कच्ची खातो आणि रूम वरती आमची वाट लावून टाकतो. खा तू कच्ची आणि ती जर वास आला आम्हाला रूम वरती तर बघतो. त्याला आधी जाऊन आला आणि सारखे सारखे प्लॅन पुढे. आम्हाला वाटलं बाबांचा गुन्हा काय नाही आम्हाला. आज माहित पडलं की आज जाऊन आला आधीच. आम्ही आज ठरवली माझ्या मित्रांनी की आज कसंही करून जायचंच आहे आम्हाला. काय रे फायनली आम्ही ज्यासाठी आम्ही या ट्रिपला आलेलो तिथे आज आम्ही आलो. मारली आम्ही 60 रुपयाची कारवालीची किती आहे मग? 100 रुपये. किती भेटते जीवदानीला? किती जीवदानी? आतमध्ये फोन अलाउड नाही आहे. सो मी तुम्हाला बाहेरूनच व्ह्यू दाखवतो. आतमध्ये गेट मध्ये गेल्यावर मोबाईल मध्ये फोटो व्हिडिओ काढा काय चालू. हो 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 तुम्हाला दाखवतो. आता तुम्हाला दाखवतो व्ह्यू बघा. हे बघा मंदिर काहीच आणि एवढी गर्दी आहे आज. मंदिर बघा. ही लाईन नाही लाईन पूर्ण आहे. एकदम प्रॉपर झाले. काहीच गर्दी नव्हती. आम्हाला वाटलं संडे आता गर्दी असेल. हे चला प्रॉपर एकदम आरामात दर्शन झालं. शूज ठेवलेत आम्ही. ते घेऊ त्या साईडला प्रसादी आधी घेऊया. किती बॉक्स घेऊया? इथे प्रसादी भेटते. आता खुश झाला. हा खुश झाला. आता लेट आलो. कुठे गेले? बसले पण तुम्ही मला सोडून बसले. थांब काहीच फोटो बघा. हा फोटो बघा आणि हा समोर बघा. तोच आहे का बघा. हा बघा सेम तोंड केलं बघा. सेम तोंड. तसं म्हणजे की का नाश्ता करून झालाय. अजून एक घंटीवाला मंदिर एक बोललं जातं ते भवालीला म्हणून एक आहे. तिथे आता आम्ही जातो. कुठे नाही वाचा तुम्ही. हे भगवान क्या जिंदगी दी है. सुबह 4 बजे जागना है. रात के 10 बजे तक भागना है. वाह. तर आम्ही गोलू देवता टेम्पलला जातो. गाडी आता स्विच करतो आम्ही. खूप थंडी लागते फ्रेंडला. जाऊ दे ना तसं एवढी नाही लागत आहे ना. माझे चालवतो ना. चल बघू. मंदिरात आलो आम्ही. गोलू देवता मंदिर आहे. माकड खूप आहेत मग भीती वाटते. हा बोल ना. हा शूज कुठे काढले तुम्ही? हे मकी शूज का मंदिर बघा. ऑसम आहे यार सिरियसली. इथे आपल्या तुम्ही एका चिठ्ठीमध्ये तुमच्या इच्छा लिहू शकतात
आणि त्या इच्छा इथे बांधायच्या त्या पूर्ण होतात असं इथे सांगितलं जातं. ॲक्च्युली इथे एक पद्धत असते, जी काही इच्छा असते तुमच्या कागदामध्ये लिहून तुम्ही इकडे घंटी बांधायची, मग ती इच्छा जी पूर्ण करता. असं आहे. त्याच्यासाठी मंदिर खूप फेमस आहे. इथे गोलू देवता मंदिर. एकदा मार्केटला जाऊ आपण. माल रोड ना, माल रोडला आता जायचं तुम्ही डायरेक्ट. चला ठेव. आता आम्ही निघालोय. काय आलं? कर्ज काढले मी. ट्रान्सफर करतो ना. आता माल रोडला जायचं, शॉपिंग करू तिथे. ए सरांनी हिशोब करा, मला पैसे पाठवा का माझा. फ्लाईट मध्ये वसुवानी करू ना. कशाला फ्लाईट वसूल करू. त्याला मी बोललो माझ्याकडे पैसे कमी राहिले आता. जास्त कॅश आता एवढी नाही, काय एवढा मला बंडल shopping करायची. एवढा बंडल काढतो. काय द्यायचं बाकी याचा किती खर्च आलाय. काय द्यायचं बाकी विचारतो. नाही एवढा मी त्याला बोललो तुम्हाला एक एक जण 3,000 रुपये देणार. 3-4 एक एक जण. मग आता करू काय आणि 3,000 रुपये आमच्या देणार. एक काम करतोय बघ, कॅल्क्युलेशन जे करीन ना ते आधी सरने प्रत्येकाला जसे ट्रान्सफर मारा. नाही तर असं नका बोलू की ह्याच्यात हे माझे मायनस कर, असं नाही. जे आहे ते कॅल्क्युलेशन सर्वांनी एकमेकाला ट्रान्सफर मारा. वाली घेऊया का आपण. घे कुठली पण ब्लू फ्लू. चल आलो चल. ब्रेक घेतला, छोटा ज्यूस प्यायला. पियाचा होता ऑरेंज वाला प्रॉपर. ची साईज बघायची. छान दे चाय, पकी चाय तो एक ते बन मस्त बनव नाही. कितना बडा लिंबू. हा कुलियल कुकरेती. तो तुम्हें यहाँ चंदेल, बुंदेल, चौहान, सिसोदिया सब मिलेंगे. एवरी सिंगल कास्ट जो जितना एमपी, राजस्थान, यूपी, हरियाणा सारी कास्ट मिलेंगी तुमको. सिसोदिया, ओके. पांडे भी, तिवारी. मैं उनकी बड़ी बहन. ओके. अरे कुछ और लगा, कुछ और लगा हम लोग. आलो आता आम्ही परत इथे. टेक ऑफ नैनीताल. कुणी आणलं हे. तू दिलं आम्हाला का. अरे बर्थडे आहे तुझा. आता इथून कुठे जायचंय. नैनीताल देवी. नैनीताल देवी. नैना देवी ना. नैना देवी टेम्पलला आता इथून जाणार आहे. ब्रेक घेतला आम्ही. मका आणि बॉईल घेतलाय. आम्ही सांगितलं बा तो बनव आम्हाला. असे वाले 3 घेतले आम्ही. आता भुट्टा खाऊन तर झालाय. आणि भुट्ट्यावाला बोलत होता की अजून 3 दिवस बर्फ पडेल. आज मॉर्निंगला तर भेटला आम्हाला. तर अजून 3 दिवस पडेल असं सांगतोय. बघू आज रात्री परत भेटला तर, नाही तर मॉर्निंगला जसा आज पडला. आता आम्ही टेम्पलमध्ये जातोय. आतमध्ये गाडी तर अलाव नाही, कारण का इथे सर्व मार्केट भरतो हा वाला. सर्व मार्केट आहे, कपड्यांचं आहे, खायचं आहे. शॉपिंग आहे इथे करू शकता. तर आम्ही तिथेच जातोय. तर इथून मग जेवून घरी. ओके, कारण का आज लवकर जायचं. आज बॅग सर्व पॅक करायचं, कारण का उद्या आम्हाला निघायचं आहे. 4ची फ्लाईट आहे उद्या. आता सध्या मंदिरामध्ये जाऊ. हा मंदिराजवळ आलोय, पण आतमध्ये व्हिडिओ फोटो काढायला अलाव नाही. सध्या गेटवरती आलो आम्ही इथे. ओके, आतमधून जाऊन येतो आम्ही तोपर्यंत. आता तू फक्त वेफर खाशील ना. हा ते चालेल मला पेपर. पिझ्झा खाऊन गेला नाही नको बोलू. बुक्का खालेल विचारतो किती खाल्ला. वोल्कानो पिझ्झा खाल्ला, चीज वाला. काय बोलतो वोल्कॅनो. थांबा, तोंडाना रुमाल फेकून मारेल तुझ्या. नाही खाल्लास. व्हिडिओ माझ्या ब्लॉग मध्ये दाखव व्हिडिओ ब्लॉग मध्ये तुझा. मी तुला व्हिडिओ बनवतो की आम्ही आता इथे आलो भुर्जी पाव खायला. मक्की झाला खुश. भुर्जी पाव, 4 भुर्जी पाव आणि 2 ऑमलेट पाव मस्त ऑर्डर दिलंय. आणि तू काय घेतोय की फक्त बघतोय. नाही त्यामुळे हा आता आपल्याला निघायला पाहिजे हा हिसाब. आता आजचा दिवस. आता स्कूटी आम्ही रिटर्न देते त्यांना. तो स्कूटीवाला येईल घ्यायला.
आणि बिर्याणी ऑर्डर केली मस्त वरती जाऊन बिर्याणी खायची ना इथे आपली बिर्याणी मस्त बिर्याणी आत- मेरी हस्ती है पल दो पल मेरी जवानी है मैं पल दो पल का शायर हूँ आता स्कूटी आम्ही दिलेली आहेत आता मी कार मधून हॉटेलवरती जातो आणि हे जेवण कारमध्ये जेवतोय बसलो, एवढं गरम वाटतंय ना हो हे पण हे जेवण आपण आता खाणार आहे आणि जेवण आता तिथे आम्ही ओपन करतो मग दाखवू बिर्याणी घेतली मस्त गरमागरम आता ती गरम राहील का नाही जाईल पण माहिती नाही कारण का थंड झाली आहे गारटली आहे पण कार मध्ये बसून जी feeling येते ना तुम्ही जर फिरायला येता तर कारच करा असं बोलून पैसे 2-3-4 रुपये जास्त केले चालतील पण कार करा बाईकनी खास करून मुंबई करत नाही कारण का मुंबईला लोकांना मुंबईला आपल्या ते एवढी डिग्री असते ना आता बोल बोल हॅबिट नसते आपल्या मुंबई लोकांना सो आपल्याला खूपच नेक्स्ट लेवलची थंडी लागते So, एक आणि जर फिरायचं असेल पूर्ण व्ह्यू बघायचा असेल हा तर तर bike बाईक नाही म्हणजे जवळजवळ तुम्हाला फिरायचं असेल ना तर तुम्ही स्कूटी रेंटवर घेऊ शकता आणि तुम्ही जर बाईकने बाईकने मजा पण थंडी एकदम जाडवाल जॅकेट घेऊन जा तुम्ही हॅलो घरी चला फटफट लवकर हिटर लाव फटफट डे 4 एंडेड विथ बिर्याणी अँड फ्राय राईस त्या जेवतो सर्व जेवायला बसलो अरे फाटली ना माझी गुड नाईट भेटूया उद्या उद्या आता डायरेक्ट आम्ही मुंबईला जाणार आहेत फ्लाईट आहे आमची 4ची पंतनगर टू दिल्ली दिल्ली टू मुंबई ए बाबा इथं बोलो यार बाबा बोलो बाय